नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ केत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये अ, अ, मा सेट मार्च 2023 मध्ये झालेल्या सेट परीक्षेचा पेपर क्रमांक 1 चे विश्लेषण करणार आहोत। मित्र हो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। चला पहा, पहिला प्रश्न, शिक्षक डॅश डॅश स्तराच्या अध्यापनामध्ये समस्या निराकरण पद्धती वापरतात। तर याचं योग्य उत्तर आहे सी, विमर्शी या पद्धतीमध्ये शिक्षक हे समस्या निराकरण पद्धती वापरतात। यानंतरचा प्रश्न आहे, टिंबटिंब यांच्याकडून मिळालेल्या वर्ग अध्यापनाबाबतचे प्रत्याभरण शिक्षकासाठी महत्त्वाचे प्रत्याभरण असते। तर याचं योग्य उत्तर आहे सी, पालक आणि विद्यार्थी यांच्याकडून जो प्रतिसाद मिळतो त्याच्यावर शिक्षक आपले मूल्यांकन करत असतो। यानंतरचा प्रश्न आहे, स्वयं म्हणजे डॅश डॅश होय। तर याचं योग्य उत्तर आहे डी, स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अप्रेसिव्ह मॉडर्न होय। तर याच्या नंतरचा प्रश्न आहे, इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी डॅश डॅश ही सर्वात जास्त योग्य पद्धती आहे। तर याचं योग्य उत्तर आहे भूमिका पालन पद्धती इतिहास विषयाच्या अध्यापनासाठी सर्वात जास्त उपयोगी पद्धती म्हणून ओळखल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापन प्रक्रियेचे नियम डॅश डॅश मूल्यांकन पद्धतीद्वारे केले जातात। तर याचं योग्य उत्तर आहे सी, आकारिक या पद्धतीने अध्यापन प्रक्रियेचे मूल्यमापन केले जाते। यानंतरचा प्रश्न आहे, संशोधकाच्या ठायी टिंबटिंब असलीच पाहिजे। तर याचं योग्य उत्तर आहे संशोधन अभियोगिता ही संशोधकाच्या ठायी असलीच पाहिजे, नाहीतर संशोधन योग्य होणार नाही। यानंतरचा प्रश्न आहे, गुणात्मक संशोधनातील डॅश डॅशच्या नोंदी करणे यास टिप्पणी काढणे असे म्हणतात। तर याचं योग्य उत्तर आहे चिंतनशील टिपा करणे म्हणजेच गुणात्मक संशोधनासाठी वापरलेल्या टिप्पणी होय। यानंतरचा प्रश्न आहे, अध्यापन प्रक्रियेतील त्रुटी साधण्यासाठीचे योग्य माहितीचे संकलन साधन डॅश डॅश होय असे आहे। तर याचं योग्य उत्तर आहे सी, नैदानिक कसोटी हे अध्यापनातील त्रुटी शोधण्याचे एक महत्त्वाचं साधन आहे। यानंतरचा प्रश्न आहे, जर वारंवारिता वितरणामध्ये काही टोकाचे प्राप्तांक असतील तर विचलनशीलतेचे योग्य परिणाम डॅश डॅश हे असेल। तर याचं योग्य उत्तर आहे ब, चतुर्थक विचलन म्हणून संबोधले जाते। यानंतरचा प्रश्न आहे, संशोधन पत्रिकेचे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॅश डॅशवर ठरवले जाते। तर याचं योग्य उत्तर आहे ब, इम्पॅक्ट फॅक्टरवर संशोधन पत्रिकेचे मानक मूल्यांकन ठरवल्या जाते। यानंतरचा प्रश्न आहे, कलेचा ऱ्यास केव्हा होतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब, जेव्हा भाषेतून शास्त्र निर्माण होते तेव्हा कलेचा ऱ्हास होतो। यानंतरचा प्रश्न आहे, कोणत्याही आस्थापनामध्ये माहितीचे सामायिकरण सर्व सदस्यांमध्ये केले जाते तेव्हा ते संप्रेषण डॅश डॅश प्रकारचे असते। तर याचं योग्य उत्तर आहे ते संप्रेषण अंतर्गत स्वरूपाचे असते। यानंतरचा प्रश्न आहे, प्रेक्षक व ग्राहक यांच्यातील सांस्कृतिक फरक डॅश डॅशवर परिणाम करू शकतो। तर याचं योग्य उत्तर आहे सी, संप्रेषणाची परिणामकारकता यावर परिणाम करत असतो। यानंतरचा प्रश्न आहे,
डॅश डॅशच्या मते संप्रेषण म्हणजे दोन व्यक्तींमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. तर याचं योग्य उत्तर आहे ब. जी ब्राऊन यांच्या मते संप्रेषण हे दोन व्यक्तीमधील आकलनक्षम माहितीची देवाणघेवाण होय. यानंतरचा प्रश्न आहे प्रभावी संप्रेषण हे डॅश डॅश या समीकरणाने दाखविता येते. तर याचं योग्य उत्तर आहे MSMR बरोबर 0. म्हणजेच प्रेक्षकाने पाठविलेला संदेश जेव्हा ग्राहकाने ग्रहण केला जातो तेव्हा ते हे समीकरणाने दाखवल्या जाते. यानंतरचा प्रश्न आहे संप्रेषणाच्या परिणामकारकतेवर प्रतिकूल परिणाम करणाऱ्या घटकास डॅश डॅश असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर आहे ड. गोंधळ हे संप्रेषणाच्या प्रतिकूलतेवर परिणाम करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे पुढील संकल्पना अर्थपूर्ण तार्किक पद्धतीने योग्य क्रमांक दाखविणाऱ्या रीतीने मांडा. तर याचं योग्य उत्तर जर बघितलं तर आपण याचं उत्तर आहे सी. सगळ्यात अगोदर आपल्याला 4 नंबर येतो, त्याच्यानंतर पाया झाल्यानंतर त्याच्यानंतर आपण भीती बांधत असतो, त्यानंतर मग आपण त्या भीतीवर खिडक्या लावण्याचं काम करत असतो. खिडक्या लावल्यानंतर आपण त्याच्यावर छत टाकत असतो आणि छत टाकल्यानंतर आपण त्यामध्ये फरशी लावत असतो आणि फरशी टाकल्यानंतर संपूर्ण जी होते तिलाच आपण खोली म्हणतो. त्यामुळं आपलं योग्य उत्तर आहे सी नंबर हे योग्य पर्याय आहे. यानंतरचा प्रश्न आहे घोडा हा एक तृणभक्षी प्राणी आहे, हे विधान टिंबटिंब आहे. तर याचं योग्य उत्तर आहे अप्रत्यक्ष स्वरूपाचं हे आपल्याला उदाहरण असलेलं दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे खाली दिलेल्या विधानावर आधारित कोणते निष्कर्ष उचित ठरतात. इथे 2 विधानं व त्याच्यावर काही आधारित निष्कर्ष दिलेले आहेत, तर ते आपल्याला ओळखायचे आहेत. विधान नंबर 1 काही प्राणी बुद्धिमान आहेत. तर दुसरं विधान आहे माकडे बुद्धिमान प्राणी आहेत. तर ह्याच्यावरून आपल्याला काही निष्कर्ष काढायचे आहेत. तर सर्व माकडे बुद्धिमान आहेत. निष्कर्ष 1. निष्कर्ष 2 घोडे बुद्धिमान आहे. तर याच्यामधून आपल्याला उत्तर काढायचं झालं तर याचं योग्य उत्तर येतं फक्त अ. म्हणजेच सर्व माकडे हे बुद्धिमान आपल्याला असलेले दिसून येतात, घोडे हे बुद्धिमान नाहीत असं यावरून निष्कर्षावरून लक्षात येतं. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती आकृती 3 संकल्पनामधील संबंध दर्शवते. तर आपल्याला 3 संकल्पना दिलेल्या आहेत, त्यामध्ये लघु उद्योग, विवाहित आणि स्त्रिया हे अशा आपल्याला हे दिलेले पर्याय दिलेले आहेत. तर मग आपल्याला याच्यातून एक आकृती बरोबर जी आकृती आहे ती दर्शवायची आहे. तर याच्यातलं आपलं उत्तर बघितलं तर आपण याचं उत्तर येतं की सी नंबर. काही स्त्रिया ह्या विवाहित आहेत किंवा काही स्त्रिया ह्या लघु उद्योग करणाऱ्या आहेत असं म्हणून आपल्याला तिन्हीचं मिक्स आपल्याला थोड्या थोड्या ह्या दिसून येतात. याच्यानंतरचा प्रश्न आहे HTML या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तारित पुढीलपैकी कोणता आहे. तर याचं विस्तारित रूप बघायचं आपल्याला तर याचं उत्तर आहे सी हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज म्हणजेच HTML होय. यानंतरचा प्रश्न आहे भारतात सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा डॅश डॅश या वर्षी सुरू करण्यात आली. तर याचं योग्य उत्तर आहे याचं योग्य उत्तर आहे 1995 साली भारतामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी इंटरनेटची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यानंतरचा प्रश्न आहे स्मार्टफोनवर प्रादेशिक भाषेतील मजकूर लिहिण्यासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट सर्वात उपयोगी आहे. तर याच्यासाठी याचं उत्तर आहे सी युनिकोडमध्ये आपण मराठी भाषेमध्ये लिहिण्यासाठी युनिकोडचा उपयोग करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते डिजिटल पेमेंट ॲप गुगलशी संबंधित आहे. तर याचं योग्य उत्तर आहे
बी भीम हे जे ॲप आहे हे गुगलशी संबंधित आपल्याला डिजिटल पेमेंटसाठी वापरल्या जातो. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता उच्च शिक्षण ई संदर्भ साहित्याचा समुच्चय डिजिटल पुढाकार योजनेशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब ब शोध शोध सिंधू नावांचा जो आहे तो उच्च शिक्षणासाठी डिजिटल साहित्य आपल्याला पुरविण्याचं काम करत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, क्योटो प्रोटोकॉल हे डॅश डॅशशी संबंधित आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ड वैश्विक वातावरण बदल याच्या संदर्भामध्ये क्योटो प्रोटोकॉल हा आपल्याला दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, घरगुती कामासाठी पाणी गरम करण्यासाठी पुढीलपैकी कोणती नैसर्गिक सौर ऊर्जा प्रणाली वापरली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे सौर औष्णिक विद्युत ऊर्जा वापरली जाते. यानंतरचा प्रश्न आहे, आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचा अपमान वाढ डॅश डॅशमुळे होते? तर याचं योग्य उत्तर आहे नायट्रेट व फॉस्फेटमधील वाढ झाल्यामुळे आपल्या पाण्यामध्ये जलीय वनस्पतीचा अमाप प्रमाणामध्ये वाढ होताना आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी हवा प्रदूषित करणाऱ्या घटकापैकी कोणता घटक ॲसिड रेन होण्यास कारणीभूत ठरतो? तर याचं योग्य उत्तर आहे SO2 हा घटक ॲसिड रेन होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा आपल्याला कारणीभूत होताना दिसून येतो. त्यानंतरचा प्रश्न आहे, महापालिकेचा ओला घन कचरा डॅश डॅशचा वापर करून माती सुपीक करता येऊ शकते? तर याचं योग्य उत्तर आहे कंपोस्ट खताची निर्मिती करून ओल्या कचऱ्याची माती आपल्याला त्याच्यापासून माती सुपीक करण्यासाठी उपयोग होत असतो. यानंतरचा प्रश्न आहे, मोगल काळामध्ये उच्च शिक्षण संस्था डॅश डॅश नावाने ओळखल्या जाते? तर याचं उत्तर आहे आपल्याला ब मदरशामध्ये पूर्वीच्या काळी मोगल काळामध्ये उच्च शिक्षण दिल्या जात होतं. यानंतरचा प्रश्न आहे, रुसा योजना ही प्रामुख्याने डॅश डॅशसाठी आखलेली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना अर्थसहाय्य पुरवण्याचं काम रुसा ही संस्था करत असते. त्यामुळं या रुसा संस्थेची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, विविध सजीवाचे पर्यावरणाशी असणाऱ्या संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय डॅश डॅश असे म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे सी पर्यावरणशास्त्र म्हणून आपल्याला त्याची ओळख आपल्याला दिसून येते. यानंतरचा प्रश्न आहे, UGCने उच्च शिक्षणातील शिक्षकासाठी डॅश डॅश इंडेक्स कोर्स सुचविला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब अध्यापनाची तयारी करण्यासाठी इंडेक्स कोर्स सुचविलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, स्वयं हा उपक्रम डॅश डॅश विकसित केलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व विषयासाठी, म्हणजे तांत्रिक विषयासाठी, मानवीय विषयासाठी व व्यवस्थापन विषयासाठी विकसित केलेला आपल्याला स्वयं हा उपक्रम तांत्रिक, मानवीय आणि व्यवस्थापन विषयाची माहिती विकसित करण्यासाठी स्वयं हा उपक्रम तयार केलेला आपल्याला दिसून येतो.